अपडेट समोर येतोय। चंद्राबाबू नायडू यांना अखिलेश यादव भेटणार आहेत। आज दोन्ही नेत्यांची दिल्लीमध्ये भेट होणार असल्याची माहिती आहे। इंडिया आघाडीकडून नायडू यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी अखिलेश यादव यांच्यावरती तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी चंद्राबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधू शकतात। इंडिया आघाडीतील नेत्यांनी रेवंत रेड्डी यांना भेटण्याची जबाबदारी दिलेली आहे। चंद्राबाबू नायडू यांना अखिलेश यादव भेटणार आहेत। आज दोन्ही नेत्यांची दिल्लीमध्ये भेट होणार असल्याची माहिती आहे। इंडिया आघाडीकडून नायडू यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी अखिलेश यादव यांना देण्यात आलेली आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डीही चंद्राबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधू शकतात। इंडिया आघाडीतील नेत्यांनी रेवंत रेड्डी यांना भेट घेण्याची जबाबदारी दिलेली आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, आता अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत। चंद्राबाबू नायडू यांना अखिलेश यादव हे भेटणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी ही अखिलेश यादव यांच्याकडे देण्यात आली आहे आणि तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांच्यामध्ये काही खलबत होण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे नेते असलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे चंद्राबाबू नायडू यांच्या संपर्कात असल्याचं समजतंय। कारण चंद्राबाबू नायडू आणि रेवंत रेड्डी यांचे चांगले संबंध आहेत। रेवंत रेड्डी जेव्हा तेलंगणाचे मुख्यमंत्री झाले होते तेव्हा चंद्रबाबू नायडू यांनी त्यांना मदत केल्याचं बोललं जात आहे। तर त्यामुळं हे दोन्ही पक्ष अत्यंत महत्त्वाची भूमिकेत आहेत। कारण तेलुगू देशम पक्षाला ज्या पद्धतीने 16 जागा मिळालेल्या आहेत आणि दुसरीकडे नितीश कुमार यांच्या आरजेडी पक्षाला जनता दल युनायटेडला 12 जागा मिळाल्या होत्या। 28 जागा अत्यंत महत्त्वाच्या आहेत। बाकी इतर अपक्ष म्हणून इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्या जाऊ शकतात। तसं जर पाहिलं तर नितीश कुमार यांना मागच्या काळामध्ये जेव्हा ते इंडियामध्ये नव्हते त्या ज्या पद्धतीने त्रास झाला होता आणि त्यांच्या पक्षपार फोडला जाईल याची माहिती त्यांना मिळाली, त्यामुळं ते पुन्हा एकदा भाजप सोबत गेले। चंद्राबाबू नायडू यांना कारागृहात टाकल्यानंतरही भाजपच्या नेत्यांनी भूमिका घेतली नव्हती। त्यामुळे चंद्रबाबू नायडू यांच्या मनात जो राग आहे तो इनकॅश करण्याचा प्रयत्न आता इंडिया आघाडीचे नेते करण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या फुलफिल केल्या जाऊ शकतात। त्यामुळं त्यांना मान सन्मान इंडिया आघाडीमध्ये इंडियापेक्षा अधिक दिला जाईल असं काँग्रेसच्या एका नेत्याचं म्हणणं आहे आणि त्यामुळं ते आमच्यासोबत येण्याची शक्यता आहे असं देखील त्यांनी सांगितलं जात आहे। त्यामुळं भलेही कागदावरती इंडिया आघाडीचे एनडीएचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी दिसत जरी असले तर अद्यापपर्यंत खेळ जो आहे तो संपलेला नाही। तर खेळाला आता राजकीय खेळाला आता सुरुवात झालेली आहे। निश्चित शिवाजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। चंद्राबाबू नायडू यांना अखिलेश यादव आज भेटणार आहेत। आज दोन्ही नेत्यांची दिल्लीमध्ये भेट होणार असल्याची माहिती आहे।